राज्यभरात होलिका उत्सवाचा उत्साह. मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त, तर लोकलवर फुगे मारणाऱ्यांची आता खैर नाही. कडक कारवाईचा रेल्वे प्रशासनाचा इशारा. भगवान श्रीकृष्णाचे जन्मस्थान असलेल्या वृंदावनमध्ये होळी निमित्ताने उत्साह पाहायला मिळतोय. गुलालाची उधळण करत होळीचा सण साजरा केला जातोय. होळीला गुजिया या मिठाईला फार मागणी असते. अशात उत्तर प्रदेशमधील गोंडा येथे 50,000 रुपये किलो दराने गुजिया ही मिठाई विकली जाते. लखनौच्या कारागिरांनी खास मटेरियल वापरून गोल्डन गुजिया तयार केली आहे. त्यात पाईन नट्स, काश्मीरी केशर आणि गोल्डन वर्कचा वापर करण्यात आला आहे. होळीचा उत्साह संपूर्ण देशात पाहायला मिळतोय. बाजारपेठांमध्येही उत्साह वाढल्याचं चित्र आहे. तर होळीसाठी दुकानांमध्ये विविध प्रकारची मिठाई बनवली जाते. सध्या उत्तर प्रदेशातील लखनौ येथील बाजारपेठ खूप चर्चेत आहे, कारण येथे भारतातील सर्वात मोठी गुजिया ही मिठाई बनवण्यात आली आहे. या महाकुंभ गुजियांचं नाव इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्येही नोंदवलं गेलंय. लोकलवर फुगे किंवा पाणी फेकाल तर जेलमध्ये जाल. रेल्वे प्रशासनाचा इशारा. पार्श्वभूमीवर असे प्रकार टाळण्यासाठी डोंबिवली रेल्वे पोलिसांनी पुढाकार घेतला. व्यक्ती मिळून आल्यास त्यांच्या पालकांवर पण कारवाई करण्यात येईल, लहान मुलांवर पण कारवाई करण्यात येईल. यालाही पुढे घेणार नाही. उल्हासनगरात होळी आणि धुलिवंदन उत्साह साजरे करण्यासाठी नागरिक सज्ज होता. सणाचा रंग सन्मानाचा असावा, गुन्ह्याचा नाही. होळी आणि धुलिवंदनाच्या पार्श्वभूमीवर डीसीपी सचिन गोरे यांचं नागरिकांना आव्हान. धुळवडी निमित्त पुणे मेट्रो सेवा काही कालावधीसाठी बंद. सकाळी 6 ते दुपारी 3 या वेळेत मेट्रो राहणार बंद. मेट्रोची स्वच्छता, सुरक्षा या कारणास्तव मेट्रो सेवा बंद राहणार. पुण्यातील स्वारगेट चौकात तृप्ती देसाईंकडून होळी दहन, बलात्कार, अत्याचार प्रवृत्ती, विकृती आणि जातीवाद राक्षसाचं करण्यात आलंय दहन. वृक्षतोड केल्यास 1 लाख रुपयांचा दंड. होळीसाठी पुण्यात वृक्षतोडीचे प्रकार याला आळा घालण्यासाठी महापालिकेने उचलले कठोर पावले. कोकणात सध्या शिमगोत्सवाची धूम. त्यातच चिपळूण तालुक्यातील सावर्डे गावात होळीचा अनोखा खेळ. होळीत अर्धवट जळलेली लाकडं ग्रामदैवतेच्या नावाने बोंबा मारत एकमेकांवर फेकण्याची अनोखी प्रथा. पिचकारी आणि फुग्यांनी सजलं नवी मुंबईतील एपीएमसी बाजारपेठ. यामध्ये इलेक्ट्रिक पिचकारी सर्वांच्या आकर्षणाचं केंद्रबिंदू. यासोबतच रंगाचे सिलेंडर, हवेत ब्लास्ट होणारे रंग याला देखील नागरिकांची मोठी मागणी आहे. गडचिरोलीच्या मार्केटमध्ये रंगोत्सवाच्या तयारीची खरेदी सुरू. त्यात यावर्षी मोदी पिचकारी ठरली आहे आकर्षित. आकाराने मोठ्या असलेल्या या पिचकारीची विक्री सर्वाधिक 400 रुपये. अमरावती जिल्ह्यातील मेळघाटातील आदिवासींमध्ये होळीचा उत्साह. होळीच्या दिवशी आदिवासींचं पारंपरिक वेशभूषेत नृत्य. तर मेळघाटात 5 दिवस चालतो हा होळीचा सण. होळीच्या 1 दिवस आधी होळी साजरी करण्याची जुनी परंपरा. कोळीवाड्यातील प्रत्येक गल्लीत होळीची तयारी. आमदार आदित्य ठाकरे यांची कोळीवाड्यात हजेरी. होळी उत्सवानिमित्त टोरेस घोटाळ्याविरोधात देखावा. 50 फूट उंचीचा देखावा साकारण्यात आलाय. होळीनिमित्त 45 वर्षे विविध विषयांवर देखावे साकारण्यात येतात. राजस्थानमध्ये जवानांकडून होळीचं सेलिब्रेशन. रंग उधळत, मिठाई वाटत आनंद साजरा. तसंच ढोलाच्या तालावर धरलाय ठेका. रायगडच्या कोळीवाड्यात होळीचा उत्साह. महिलांनी नटून थटून होळीची मनोभावे पूजा अर्चा केली आहे. कोळीवाड्यातील होळीचा आनंद घेण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी आहे.
होळी दहन आणि रंगपंचमी आनंदाने साजरी करा. मुंबई महानगरपालिकेकडून आव्हान. तर होळी झाडे किंवा झाडांच्या फांद्या तोडू नका. तसंच रंगाचा उत्सव साजरा करताना पर्यावरणाची काळजी घेण्याचं देखील आवाहन केलंय. बीडच्या विडा गावची अनोखी प्रथा यावर्षी स्थगित. धुलीवंदनाच्या दिवशी जावयाची गाढवावरून धिंड काढण्याची प्रथा स्थगित. गंधर्ववारीची शेकडो वर्षांची परंपरा यंदा बंद असल्यामुळे या निर्णयामुळे गावचे जावई मात्र आनंदित झालेत. रंगीबेरंगी रंगांनी सजली आहे अकोल्यातील बाजारपेठ. शहरातील बाजारात नैसर्गिक तसेच रासायनिक रंग उपलब्ध. पर्यावरणपूरक आणि त्वचेस सुरक्षित अशा रंगांकडे ग्राहकांचा कल. तळ कोकणात आगळा वेगळा शिमगोत्सव. सावंतवाडीतील सांगेली गावचा गिरोबा उत्सव. ग्रामदैवत म्हणून फणसाच्या झाडाचं पूजन. तर फणसाच्या झाडालाच मानतात देव. अमरावतीच्या अंबादेवी मंदिरासमोरील होळीला 200 वर्षाची परंपरा. तर 15 फूट उंच होळीचं होणार दहन. सायंकाळी 6:30 वाजता नारळाच्या होळीची होणार दहन. उल्हासनगरची बाजारपेठ होळी आणि धुलीवंदनासाठी सजली. अनेक नवीन प्रकारच्या पिचकाऱ्या, रंग, सुगंधी हर्बल कलर्स बाजारात दाखल. कोकणात शिमगोत्सवाची धूम. चिपळूणच्या सावर्डेतील होळीचा अनोखा खेळ होल्ट होम. तर होळीत अर्धवट जळलेली लाकडे एकमेकांवर फेकण्याची प्रथा. कोकणात शिमगोत्सवाचा उत्साह. गावोगावी लावले जात आहेत होम. तर होमासाठी ग्रामस्थांची मोठी गर्दी. कोकणात होळी उत्सवाला सुरुवात. जिल्ह्यातील 19 गावातील शिमगोत्सवाचा वाद पोलिसांनी मिटवलाय. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरता जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी केलंय आवाहन. पालघर जिल्ह्यातील होळी आणि शिमगोत्सव अनोख्या पद्धतीनं साजरा. होळीच्या 1 आठवड्यापूर्वीपासूनच बाजारपेठांमध्ये देवी देवतांचे सोंग घेऊन दक्षिणा मागण्याची अनोखी प्रथा आहे. पालघरच्या आदिवासी बहुल पट्ट्यात ही अनोखी परंपरा जोपासली जाते. मेळघाटात मोठ्या प्रमाणात रंगांची उधळण. विद्यार्थ्यांनी चक्क रानातील फुलांपासून बनवले नैसर्गिक रंग. नैसर्गिक रंग तयार करून विद्यार्थ्यांनी दिला नवीन संदेश. पैठण शहरात अनोख्या पद्धतीनं धुलीवंदन साजरं करण्यात येणार. नाथवाड्यात रंगाऐवजी फुलांच्या पाकळ्या उधळून आनंदोत्सव साजरा होणार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.